शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार आणि त्याचा साथीदार रामदास मारणे यांची दहशत मोडीत काढण्यासाठी धिंड काढण्यात आली अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली। प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस.सी. बिराजदार यांनी शेलार आणि मारणेच्या पोलीस कोठडीत 24 जानेवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिलेले आहेत। शेलार आणि मारणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं। शेलारची पुनावळे भागात धिंड काढण्यात आली। तसंच रामदास उर्फ वाघ्या मारणे याची मुळशी परिसरात पोलिसांनी धिंड काढली। मुळशी तालुक्यातील गुंडांना जरब बसण्यासाठी पोलिसांनी धिंड काढल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तांबे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी न्यायालयात दिली। मोहोळचा खून झाल्यानंतर पळून जाण्यासाठी शेलार यानं वापरलेली जीप पोलिसांनी जप्त केली आहे। या प्रकरणात पोलिसांनी एका साक्षीदाराचा शोध घेतला असून गुन्हा घडण्यापूर्वी तो गणेश मारणेच्या संपर्कात होता। गुन्हा घडल्यानंतर तो शेलार याच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालं। शेलार आणि मारणे यांच्याकडे तपास करायचा आहे। खून करण्यापूर्वी मुख्य सूत्रधार शेलार आणि गणेश मारणे यांची भेट झाली होती। त्यांनी मोहोळला मारण्याचा कट रचला होता। हे ठिकाण शेलार यानं पोलिसांना दाखवलंय असं सहाय्यक पोलीस आयुक्त तांबे यांनी न्यायालयात सांगितलंय। या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा असल्यानं पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती ॲडव्होकेट निलिमा इथापे यादव यांनी न्यायालयाकडे केली आहे। प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस.सी. बिराजदार यांनी शेलार आणि मारणेच्या पोलीस कोठडीत 24 जानेवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिलेत।